आचारसंहिता संपता शिक्षण क्षेत्रात मोठे निर्णय. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्रवर्तनातून साकारलेल्या पिल्लई विद्यापीठ नवी मुंबईचे भव्य आणि औपचारिक उद्घाटन आज महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. हा उद्घाटन सोहळा डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्प्स नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्घाटनापूर्वी मान्यवरांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे तसेच विद्यार्थ्यांच्या नवोपक्रम आणि स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले, पिल्लई विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून संशोधन, नवकल्पना, कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकसित भारत 2047च्या दिशेने देश घडवणारे विद्यापीठ ठरेल. 2020 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी या देशामध्ये जवळजवळ 40 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं. नवीन शैक्षणिक धोरणाची बाकी माहिती सांगणं हा केव्हा तरी वेगळा प्रेस कॉन्फरन्सचा विषय असू शकतो, पण त्यात त्यांनी प्रमुख मुद्दा मांडला तो व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे. एज्युकेशन आणि ज्याला व्यवसायाभिमुख म्हणजे त्या शिक्षणातून नोकरी मिळावी, व्यवसाय करता यावं, संशोधन करता यावं, असं जर करायचं असेल तर त्या शिक्षण संस्थांना थोडी स्वायत्तता दिली पाहिजे, इंडिपेंडन्स दिला पाहिजे. त्याच विद्यापीठाच्या त्याच कोर्सेसमधून त्या विद्यापीठाने पण नवीन नवीन गोष्टी खूप करायच्या आहेत, मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाने. पण ह्या काही नवीन शिक्षण संस्थांना ज्यांचा ऑलरेडी व्याप खूप मोठा आहे त्यांना जर आपण स्वायत्तता दिली तर त्यातून नवीन कोर्सेस ते करतील की जी जगाची रिक्वायरमेंट आहे. जगामध्ये आता जवळजवळ सगळे विकसित देश सुद्धा, अगदी जपान, जर्मनी सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकसंख्या कमी होत चालल्यामुळे, लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारण आहेत. त्यात तरुणींनी लग्न न करणं, मुलं होऊ न देणं, अशी वेगळी कारणं आहेत. त्यांना हळूहळू त्यांच्या देशातलं अर्थकारण म्हणजे व्यापार, उद्योग चालवायला भारतासारखे मोठे देश की ज्यांच्या ठिकाणी तरुण पॉप्युलेशन जास्त आहे ही हवी आहेत, पण ती विथ स्किल, विथ मास्टरी हवी आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्वायत्त विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यातून जगाची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे ते लक्षात घेऊन खूप नवीन गोष्टी सुरू होतील. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कॉलेजेसना स्वायत्तता देणं, कॉलेजेसच्या समूहाला विद्यापीठ म्हणून स्वायत्तता देणं असं आम्ही धोरण ठरवलं. आता आम्ही आणि त्याच्यात खूप त्यांचा आधीचा रेकॉर्ड बघून, ते नवीन काय करणार आहेत बघून, त्यांच्या आधीच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या कॅम्पसवरच्या इंटरव्ह्यूमधून मुलांना रोजगार मिळतोय ना बघून आम्ही परवानगी देतो. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 30च्या आसपास वेगवेगळ्या मोठ्या शिक्षणासाठी रयत असेल, कोणाची डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, अशा अनेकांना परंपरागत जसं आता हे महात्मा नावाने आधी शिक्षण संस्था चालवत होते, पण फ्लेम सारख्या काही नवीन संस्थांना पण आम्ही दिलं, ज्यांनी आम्ही काय करणार होतो मांडलं. आणि आज फ्लेम सारख्या विद्यापीठात आपण गेल्यानंतर असं लक्षात येईल की आपणही पुन्हा एकदा कॉलेजला जायला लागू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.